तर कोणाकडं नाही ते सुख. कुठे सुख? कुठे सुख वसेत ठाई आणि बहुपायी संताची आहे. तर मला देता आली पाहिजे. सुख वसेत ठाई बहुपायी सुख त्या ठिकाणी आहे, शांती त्या ठिकाणी आहे. कोणाच्या ठिकाणी आहे? भगवंताच्या ठिकाणी आहे, संतांच्या ठिकाणी शांती आहे. संत हे शांतच आहेत म्हणून तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज. शांती शांतीच ब्रह्म एकनाथ महाराज. स्वानंद सुखनिवासी. प्रत्येक संताच्या पुढे अशा पदव्या झालेल्या असतात. स्वानंद सुखनिवासी, निजबोध स्वरूप, आत्मलीन, ब्रह्मलीन, तत्वनिष्ठ, सच्चिदानंद स्वरूप, वेदांत मूर्ती, अशा प्रकारच्या उपाध्या आपण संताला लावतो. कारण संत तशा प्रकारचे. आणि मुळात आपलं स्वरूप कसं तरी काय आहे? आपलं स्वरूप तरी आनंदमय स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चित आणि आनंद. म्हणून सत्पदते ब्रह्म, चित्पदते माया, आणि आनंदपदी तया आनंदी हरी. हरिमुखी गाता हरपली चिंता आणि त्या नाही मागुता. फार इतकं सोपं नाही हे. म्हणून मागणे ते एक तुझं प्रत्य आहे, देशील तरी पाहे पंढरा. या संताच्या जवळ आहे, दुसऱ्याच्या जवळ ते नाही. मग आता संताच्या जवळ काय आहे? काय संताच्या जवळ? दुसरं काय आहे का संताच्या जवळ? संताच्या जवळ आत्मबोध आहे, संताच्या जवळ नाम आहे, संताच्या जवळ स्वरूपाची ओळख आहे, संताच्या जवळ साधना आहे. बरोबर आहे का? आपल्याकडे ते आहे का? मग आपण ती प्राप्त करण्यासाठी संताकडे गेलं पाहिजे. कशासाठी गेलं पाहिजे? कशासाठी? ती साधना प्राप्त करून घेण्यासाठी गेलं पाहिजे. पण आपण ती साधना प्राप्त करून घेण्यासाठी जात नाही. आपण आपल्या संसाराचे दुःख संतांना सांगायला जातो. काय? मला असं नाही, मला अरे त्यांचं ऐका ना. आपलं घरानं कशाला मानला तिथं? त्याला कळायला पाहिजे. त्याला जर तुम्ही न मागता त्याला कळत नसेल तर तुमची कशाची भक्ती? न मागताची कळून येई अंतर आहे. त्याला ते कळतं. म्हणून मागणे ते एक तुझं प्रत्य आहे. आपला विषय चालला होता की भगवान परमात्मा न मागता देतो. सुदामदेव गेले पत्नीच्या आग्रहास्तव आणि पत्नीने सांगितलं आपलं दारिद्र्य म्हणजे 11 विश्व दारिद्र्य. खायला नाही म्हणले, आता खाल्लं तर उद्या खायचं वांदे म्हणले आपलं. मग जा ना म्हणले. तुमचा भगवान परमात्मा जो तुमचा बालपणी तसा काय तो द्वारकाधीश आहे. त्याची नगरी कशाची आहे? सोन्याची आहे. सोन्याची द्वारका आहे ना. हा जा म्हणले. अहो त्याची सैना नारायणी सैना आहे म्हणले. त्याच्याकडे काय कमी म्हणले? दही, दूध, तूप, सर्व प्रकारचे भोग आहेत. अष्टभोग भोगने माते नाही चाल. 8 प्रकारचे भोग, 56 प्रकारचे भोग. जगात जेवढे भोग आहेत तेवढे तिथे भोग. काहीतरी जा. अहो ते म्हणले पण नियम आहे. भगवान परमात्म्याची एक रीत आहे, काहीतरी घेतल्याशिवाय तो काहीतरी देत नाही. मग तुम्ही म्हणाल आम्ही काय देतो? आपल्याला त्याला भक्ती अर्पण करावं लागते, स्वतःची भाव अर्पण करावा लागतो, साधना अर्पण करावी लागते. तर भगवान परमात्मा आपल्याला देतो. म्हणून घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. अशा प्रकारचं तुझं उदार होतोय. मग सुदामदेव म्हणजे अरे त्याला काय द्यायला आपल्याकडे? म्हणजे आपण काय देणार? आपण बी लय दिलं 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 म्हणतो. अहो एवढी लक्ष्मी ज्याच्या पायावरती लोळते ते तुमचं सोनं घ्यायला येडाय काय? ते तुमची संपत्ती घ्यायला वेडाय का? ते तुमचे वस्त्र घ्यायला वेडाय का? त्याला काय कमी का? म्हणून मी ह्याच्या पायावर दान केलं त्याच्या. अहो ते बघत बी नाही त्याच्याकडे. जगात सगळ्यात श्रीमंत असणारी कोण आहे? कुबेर देवता. बरोबर आहे का? धन कुबेराचे, धन लक्ष्मीचे. आणि त्याची लक्ष्मी एवढी वैभव संपन्न ती त्याचे रोज पाय चोपते. क्षीरसागरावर भगवान शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम